असं रेकॉर्डिंग पडलंय आता माझ्या हातात. कुठेही कसंही कधीही वापरू शकेन. हे रेकॉर्डिंग एकदा अण्णासाहेबांच्या कोमल कानांवर पडलं ना की हजारो व्होल्टचा झटका बसेल त्यांना. माईने ताजं लोणचं बनवलंय ते पण वाढ सगळ्यांना. हो आणते. आणते नाही, आणलंय मी बाळा. ते वाढायचंय, लक्ष द्यायचं, कळलं? हे बघ. आई हात नाही लावायचा, लांब जायचं, हात लावायचा नाही. काय ग, बघून नाही का ग चालता येत घरात? गरम भांड हातात आहे. बरोबर, तुला बोलून कसं चालेल? या घरात आल्यापासून सगळ्यांना चटके देण्यापलीकडे तू काहीच केलेलं नाहीयेस. आई अगं आता कशाला वाद घालतेस तू? हो का? आईला चटका बसलाय ते दिसत नाहीये तिच्यासाठी. तुझे सगळे दागिने काढून मला दे. आई अगं काय बोलतेस तू? जे तू ऐकतेस तेच. ठीक आहे. तसे इतके कुठे दागिने आहेत माझ्या अंगावर. हिरव्या बांगड्या नको. आणि हे दागिने तुझ्या डोळ्याला आणि अंगाला घाडग्यांच्या घरी आल्यानंतरच लागलेत ना. इकडे काय होतं त्या फाटक्या प्रभुणेंच्या घरात? हे बघा काकू, तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या, पण कृपा करून माझ्या माहेरच्यांना काही बोलू नका. अरे वा, फाटके प्रभुणे. सगळ्या गोष्टी विका आणि तुमच्या घरात जे काही तुम्हाला कमी असं वाटतंय किंवा सापडतच नाहीये त्या सगळ्या वस्तू ह्या पैशातून विकत घेऊन या. या सगळ्या वस्तूंना जीवापलीकडे जपून ठेवल्या होत्या, सगळ्या देतेय तुम्हाला. माझ्या मनात आणि विचारात अजिबात खोट नाहीये. माझ्या मनाची शक्ती पुरेशी आहे माझ्यासाठी. माझे दागिने तर काढून घेतलेत तुम्ही, माझ्या मनाची शक्ती कशी हिरावून घ्यालो? सुधा, एक मिनिट आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही मला काहीही बोला, घालून पाडून बोला, कमी जास्त बोला, मी ऐकून घेईन. पण माझ्या माहेरच्यांना काही बोललात तर मी ते खपवून घेणार नाही. माझ्या आईवर, माझ्या काकांवर तुम्ही वाटेल ते आरोप केलेत तर मी प्रत्येक आरोपाची किंमत मोजायला लावेन तुम्हाला. असं का? इतक्या वेळ दुर्लक्ष केलंस माझ्याकडे, इतक्या वेळ. काय क्लास बीस काय नाही आज? जाणार आहे आई. आहे झालं? हो. मग कासवाच्या गतीने नाही, सशाच्या गतीने निघायचं. चला.
साधनाचा हा मूड माझ्या ओळखीचा आहे. हातपाय आक्रसून कासवाच्या पाठीसारखं टणक करते ती मन. कितीही प्रयत्न केला बोलण्याचा तरी अजिबात परिणाम होत नाही तिच्यावर. काय करावं, बोलण्यात तर काही अर्थ नाहीये. काहीतरी युक्ती करायला हवी. ते म्हणतात ना, दाल में कुछ ब्लॅक है. केव घरात चोरी झाली, त्याला जबाबदार फक्त अमृताला धरलं जातं. ती एकटी पडली, तिला आता माझी गरज आहे आणि मला कुठे उपाय सुचत नाही. तिला मी कसे यातून बाहेर काढू आणि घरच्यांचा गैरसमज कसा दूर करू मला कळत नाहीये. त्या विचारामध्ये मी. कळलं तुला? हॅलो, केव ऐकतेस का? माझं पण लक्ष नव्हतं. केव तू जसा विचार करतेस ना तसं नाहीये. कळतंय तुला? सो प्लीज कुठलाही वेडावाकडा विचार करू नकोस आता या सिच्युएशन मध्ये, प्लीज. नाहीच करत आहे मी तसा विचार. मी तर अर्जुनचा विचार करतेय. किती केअरिंग येणार आहे तो. सिरियसली. स्विच ऑफ. पूर्वीपासूनच तुझा या तुझ्या काकावर संशय आहे. म्हणजे आधी आम्ही कानाडोळा करायचो, पण आता तुला कशाला फसवणार नाही ना? Loves me the dad. नको रडूस बेटा, नको रडूस. यापुढे तू नाही रडायचं आणि तू काहीही करायचं. जे काही करणार ना ते मी करणार. अक्षय, मी खाली जाऊन पाणी घेऊन येते. संपलंय ना? जपून जाशील ना? लाईट लावून या खालचा. जिन्यात धडपडू नकोस. थंड झालेला दिसतो. होणारच ना सर. तुमच्यासारख्या चंद्रमाच्या चांदण्यात सध्या मुक्कामाला आहे ना मी. पण सर, माझा फक्त जीवच थंड झालाय. माझा मेंदू अजिबात थंड होत नाही कधी. तो असा विजेसारखा सळसळत राहतो कायम. हो. मग अक्षय आणि अमृताचा हनीमून कॅन्सल झाला त्यावेळेला कुठे गेली होती? सळसळ. अहो, असं काय करताय सर? त्या दोघांचा हनीमून काय मी प्लॅन केलेला नव्हता आणि तो कॅन्सलही मी नाही केलेला. मी फक्त तुम्हाला बातमी दिली. राईट राईट रॉंग मी ठरवणार. मी जे बोलतो ते राईट, बाकी सगळं रॉंग. कळलं? यू आर राईट. हा, आपलं हे म्हणजे तुमचं बरोबर आहे. हा. पण सर, तुम्ही नका ना माझ्या कामाविषयी शंका घेऊ. मी माझ्या कामात चोख आहे. माझी कंप्लीट नजर आहे त्यांच्यावर. त्या वकिलाच्या तोंडात पैसे कोंबले होते, त्याचं काय झालं? अहो साहेब, तो गोडबोल्या जात नाही आपल्या हातातनं कुठे. मग पण आपल्याला कसं थोडं जपून राहायला हवं. वकील आहे ना तो. अहो एवढं